नमस्कार मंडळी, राम राम। जर तुमची पण माझ्यासारखीच अवस्था झाली असेल ना की आज भाजी काय बनवू आणि हो घरात तर भाजी नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम। बाकी सगळेजण तर खाणार आहेत नॉनव्हेज, आपण काय खायचं बाबा? आणि घरात तर कुठलीच भाजी अवेलेबल नाहीये। मग एक आयडिया करा, मी जी भाजी बनवते ना ती बनवून बघा, चमचमीत चटकदार अशी। मुलं तर ह्या भाजीच्या एवढी मागे लागतात ना, तर चला मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे शेवेची भाजी। बघा, या शेवच्या भाजीला आपण फरसाणची भाजी सुद्धा बोलू शकतो, कारण ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे फरसाण। भाजी काय बनवावी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आणि मुलं सगळीजणच ते खातील की नाही हे पण असतं, पण फरसाणची भाजी तर सगळ्याच मुलांना आवडते। तर फरसाणच्या भाजीसाठी मी इथे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चिकन मसाला आणि मॅगी मसाला हे तर पाहिजेच। आणि थोडंसं मी तिखट घेतलेलं आहे की जेणेकरून मुलांना पण थोडं तिखट चालतं आणि मला पण, मग त्यानुसार मी थोडंसं तिखट घेतलंय। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचंय तर घ्या, नाही तर नाही घेऊ शकत। आणि हलकं मीठ, कारण मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे मी मीठ त्यानुसारच टाकणार आहे। हे बघा, इथे मी एक कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी टाकते 1 पळी तेल। जास्त तेलाची पण गरज लागत नाही, तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचंय। कढई ऑलरेडी तापल्यामुळे तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये टाकते कांदा। तुम्हाला अजून काही फोडणी द्यायची असेल आपापल्या परीने तुम्ही लसूण वगैरे सुद्धा, अद्रक लसूण पेस्ट पण टाकू शकता। पण जर मी तुम्हाला ह्यासाठी दाखवते की घरात काहीच भाजी नाही आहे तर तुम्ही काय कराल, तर आता आपण कांदा चांगला ह्याच्यामध्ये लाल करून घेऊया। तेलामध्ये आपण चांगला मिक्स करूया आणि हलका त्याला लाल होऊ देऊया। कांदा बघा आपला हलका लाल झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया टोमॅटो पण आपल्याला चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत तेलामध्ये मिक्स करून। त्या दोघांचं मस्त मिश्रण झालं पाहिजे। कांदा टोमॅटो एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचा आहे, कारण मुलं काय करतात, फरसाण खातात आणि कांदा टोमॅटो काढून टाकतात, म्हणून आपण त्याला एकदम बारीक स्मॅश करून घेऊया। हे होत आहे तिथपर्यंत, म्हणजे कांदा टोमॅटो तर चांगला स्मॅश होतच आहे, तिथपर्यंत आपण ह्याच्यामध्ये जे आपण मसाले काढलेले आहेत ते टाकूया। त्याच्यामध्ये आहे आपला सगळ्यांचा फेवरेट, लहान मुलांपासून मोठ्या म्हातारा कोताऱ्यांपर्यंतचा फेवरेट असलेला मॅगी मसाला। त्याच्यासोबत आहे आपला माझा सगळ्यात आवडता यार चिकन मसाला, इसमें चिकन नहीं होता है रे लेकिन भाई। तर याच्यामध्ये आहे चिकन मसाला, तो सुद्धा मी टाकते। मला चांगलं मिक्स करून घेते आणि मी हळद नाही टाकत आहे, कारण ऑलरेडी मी आहे ना मॅगी मसाला टाकले ना, त्याच्यामुळे कधी कधी काय होतं मी ते कडू लागतं हळद टाकल्यावरती। आणि मी आता थोडंसं तिखट म्हणून हे लाल चटणीचा मसाला टाकते। आता मी काय करणार आहे, ह्याला थोडं स्मॅश म्हणजे चांगलं अजून नरम होण्यासाठी आहे ना, ह्याची चांगली ग्रेव्ही बनण्यासाठी मी हलकंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये। चला आता ह्याला आपण 5 मिनिटं ठेवूया। बघा किती मस्त कांदा टोमॅटो आणि मसाला याच्यामध्ये स्मॅश झालेला आहे। आता आपण टाकूया जेवढं आपल्याला पाहिजे, जेवढं आपल्याकडे फरसाण आहे आणि किती जण खाणार आहे त्या हिशोबाने मी याच्यामध्ये टाकते पाणी। आणि आता मी ह्याच्यात टाकते चवीनुसार मीठ, कारण आपण ऑलरेडी मॅगी मसाला टाकलेला आणि मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे जरा चाकूनच बघा, लगेच घाई गडबड करू नका। बघा मस्त उकळी आलेली आहे आपल्या पूर्ण मसाल्याला। आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये सोडायचं आपलं फरसाण आपल्याला जास्त याला शिजू नाही द्यायचं आहे, गाळ नाही करायचं आहे। आता मी फरसाण तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, आता मी याला एकदम मस्त मिक्स करून घेते। बघा काय भारी स्मेल येतोय यार, आणि मुलांना पण ही भरपूर भाजी आवडते। तुम्ही नक्की शेवची भाजी ट्राय करून बघा, चटपटीत आणि चटकन होणारी अशी भाजी आहे। आपल्याला जास्त फरसाण शिजू नाही द्यायचे, आणि जेवढं तुम्ही जास्त ह्याला शिजवाल किंवा थोडं थंड व्हायला द्याल तर तेवढं ते अजून घट्ट होत जातं। बघा भाजी आपली तयार झालेली आहे, आता मी ती एका प्लेटमध्ये काढून घेते। आपल्याला याला जास्त शिजवायची नसते, कारण ती अजून घट्ट होतच जाते। तर मंडळी ही बघा शेवची भाजी आपली तयार झालेली आहे, मी एका प्लेटमध्ये हिला सर्व केलेली आहे। ह्याच्यासोबत तुम्ही, आता मी याच्यावरती कोथिंबीर पण टाकते आणि लिंबू पण ठेवलेला आहे, लिंबू पिळून एकदम भारी लागते। तर तुम्ही लिंबू पण पिळून घ्या याच्यासोबत। आणि हो, ही भाजी तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता आणि पावासोबत पण खाऊ शकता, एवढी भारी लागते ना। आणि हां यार, तुम्ही पाव आणायला खालती गेल्यावर ती भाजीसुद्धा आणू शकता, तर दुसऱ्या दिवशीसाठी भाजी आणून ठेवा, कारण ही एकाच दिवसाची भाजी आहे बरं का मंडळी। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती भाजी।